Maria, oh Maria, oh
माझिया गोपनिया मुला चित्तया वेदा विठला ओम नमो याज्ञा वेद प्रतिपाद्या ये ये सुसंवेद्या आत्मोपा देवा तुजीवनेषु सकलात्मति प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारितोले तरी अवधान वेळादिये मग सर्व सुखासी पात्र होईले हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडायला विठ्ठल कार्याशिवाय कारण नाही आणि कारणाशिवाय कार्य नाही. सर्व कार्य ठिकाणी आपण जमलेलो आहोत. कशासाठी जमलेलो आहोत सर्वांना समजत आहे. मला एक सुंदर अशा प्रकारे प्रवचन सेवा झालेली आहे. सर्व माध्यमांनी याचा अतिप्रमाणे सर्व सांगितलं आहे. आज गुरु पौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे. जे साधू संतांना प्राप्त होतं जे व्यासांना प्राप्त झालं, व्यासाने सर्व काही शास्त्र निर्माण केलं. पण मानसिक समाधान मात्र काही घडलं. एकांतामध्ये जाऊन बसले आणि एकांतामध्ये बसल्यानंतर तिन्ही भुवनामध्ये भ्रमण करणारे नारद महर्षी त्या ठिकाणी आले. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारद महर्षी विचारले सर्व शास्त्र निर्माण केलं. त्यावेळेस शास्त्रार्थाद्वारे सर्व निर्माण केलं. पण तरी सुद्धा तुम्ही असे करून गेले कसे चेहऱ्यात गेले नाही. त्यांना म्हणजे नारद महर्षींना सांगू लागले मला मानसिक समाधान काय प्राप्त नाही. हे सर्व काही जरी केलं तरी सुद्धा आत्मिक समाधान मानसिक समाधान जे आहे ते प्राप्त काय होत नाही. मग नारद महर्षींनी काय केलं त्यांना उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर कोणता उपदेश केला असेल आपल्याला जे मिळालेले जे प्राप्त झालेले आहे सर्वज्ञ आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे त्याचा उपदेश नारद महर्षींनी व्यास महर्षींनी केला. आणि मग त्या व्यासाने सर्व शास्त्र लिहिल्यानंतर शेवटचं शास्त्र कोणतं लिहिलं भागवत श्रीमद भागवत. त्यांच्यावर कसा प्रकारचा उपदेश झाला त्याच पद्धतीने आपल्यावर उपदेश झालेला आहे. एवढा सुद्धा फरक नाही. म्हणून काय प्राप्त झालं आणि कशा करता प्राप्त झालं याची जाण होणं गरजेचं आहे. अतिशय भाग्यवान आपण आहोत. आम्ही
जन्मोजन्मी आधी बहुपुण्य मिळते जन्मोजन्मी आधी बहुपुण्य मिळते आणि भगवंताच्या कृपेनंतर साधू संतांची सद्गुरूंची भेट झाली. साधू संतांची भेट झाल्यानंतर परत देव कसा आहे ओळखायचा. देवाची पहिली कृपा झाली, सद्गुरूंची भेट झाली आणि सद्गुरूंच्या कृपेने परत देव ओळखायचा. देव म्हणला नाना परी अरे भरोनी गुरुला चला चली. त्याला शोधण्यासाठी आपण गेलो ना पण गाडीवर काय मानत पंढरपूरला सांगायला गेलो होतो. जे वारकरी गेले होते किती संख्येने गेले होते. कोणती संतांची तर एवढा जो समुदाय केलेला होता. कशाकरता गेला होता. इतरांचा विषय पांडुरंगाला भेटण्यासाठी. आपण गेलो पांडुरंगाला भेटण्यासाठी. कोण तो नक्की पांडुरंग आहे पुढे देवाजवळ असता हरिपाठ म्हणून एक हरी आत्मा जीव
भक्त सहस्रमी कुठे झाले पण देवदेव करायला हवे तेवढं जगात वाचले तुका म्हणे सांगू किती आणि या तर भगवंताच्या मूर्ती हे सर्व देवच आहेत पण कुठे झाला देवदेव करायला दोन प्रकारची भक्ती अज्ञानातून भक्ती आणि ज्ञानातून भक्ती शून्याला किती संख्येने म्हणलं तर उत्तर शून्य आहे एकाला जितक्या संख्येने तुम्ही म्हणता तितक्या पटीमध्ये उत्तर वाढत जाते तसं अज्ञानातून कितीही भक्ती केली तरी शेवटी अज्ञानच आहे साधू संतांनी सुद्धा भक्ती केली पण ज्ञानातून भक्ती केली म्हणून परमार्थ जो करायचा तो वेळ जात नाही उघड्या डोळ्याला आता उघडी पण समाजामध्ये काय समाजाला डोळे उभे ठेवले पाहिजे आता उभे डोळे जरी अद्याप नकळे आतापर्यंत कळलं होतं ठीक आहे जोपर्यंत त्या मार्गामध्ये येत नव्हतं उभे जोपर्यंत आपल्याला होत तोपर्यंत ठीक आहे पण इथं येऊन उभे करून अनुग्रह करून झाला आवडता झाले तरी सुद्धा जर आज्ञा जर जात असेल तर मातेच्या भोळे दगडाला तुटाची परमार्थ फार साधा सोपा सांगितल्याप्रमाणे अतिशय सोपा आहे परमार्थ जया परमार्थाची जाग जया परमार्थाची जाग मी आणि माझं तेने सांगावे निगाड धरुणी भजनाची चाळ नित्य नेम आणि आदरे कांडे मांडे प्रत्येकाने वासुदेव नाम होगी काय मोक्षे सुखी नाम स्मरता आदरे खाली संताशी असले पूजा करे मायावाच्या मने एका जनाने प्राणे इच्छिले ते पुरवे हे टाकलं पाहिजे परमार्थाकडे जर पालक असेल तर मी आणि माझं Bye.
म्हणजे कुठल्याही गोष्टीने त्यालाच कोणाला वापरावं लागेल आणि त्या लोक आता कोरोना वापरल्यानंतर निरोगी पाहिजे त्यांना सांगतात निरोगाच्या प्रभावाच्या पहिल्या चरण सांगतात बलवे झाले आत्मा राम वै आले एक शब्द डबल दुरुस्ती होतो पण या ठिकाणी डबल दोन वेळा म्हणले बलवे झाले आत्मा राम वै आले सगळ्यात मोठी महत्त्वाची जर गोष्ट असेल तर तो आत्मा आतमध्ये आहे तो बोलणं गरजेचं आहे प्रत्येक जीवाला पाहिजे सुख रात्रंदिवस धडपड झाली सुखासाठी मदलागी दुःख व्हावे आयसे न कोणी दिवे भावे माझं देवानी झालं मला घरून नाही व्हावा असं कोणाला वाटतं का कुठल्याही प्रकारचं दुःख आपल्याला प्राप्त होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं पण दुःख आल्याशिवाय मात्र राहत नाही बलवे झाले अरे आत्मा राम वै आले बापामुळे तुझे ज्योतीची आम्ही प्रकरण तुझे ज्योतीची काठी हृदयातून भगवंत राहिला हृदयातून उपाधी तुझे ज्योतीची आम्ही सगळे निर्णय करतात कशा करतात सुखासाठी करतात सुख कोणाजवळ आहे एक तर भगवंताजवळ आहे साधू संतांच्या जवळ आहे नवे नवे तुमच्या जवळ आहे सुख वसे एके ठाये बहुपाये संतांच्या सुखरूपायचा तुला गुण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा सर्व सुखाचे आगर बापरप्पा देव सर्व सुखाचे आगर म्हणे नरळे सोनार सर्व सुखाचे आगर आहे ते आगर आतमध्ये आहे तैसा हृदयामध्ये नामो आस्था सर्व सुखाशी आरामो वणका भ्रांताची कामो विषयावरे ग्रंथाचे अध्याय क्रमांक 9 श्लोक क्रमांक 3 पहिले कृष्णाने पाळी बाजू पवित्र आणि गोड पाशी भजेटिया बदराड परिते अभेद मोजड अशुद्धताय शिवदी का गुणगंध आणि उंदरे नागन एके तिगळे परे पराम शिवजी भ्रमरे हेराची प्रमुखी भुगले तिसरा दृष्टांत विनयवाच्या परिवरे डोळ्या रुपया सत्वरे लगेच वैसोरी उपवास करे का दरिद्रीचे चौथा दृष्टांत आणि सिद्धांत एका ठिकाणी सांगणार तैसा उदय आमादेवी धामो आस्था सर्व सुखाशी आरामो का प्रांताची कामो विषयावरी ठरा
आली कोणाची मुळे सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली तसं पाहिलं निळवला हे कनिष्ठ संतांकडे सद्गुरू भक्त होते अनेक प्रकारचे त्यामध्ये वेगवेगळ्या अशामध्ये प्रत्येक स्पेशालिस्ट आहे भक्तीमध्ये नाव आहे एकनाथ महाराज शांतिप्रम एकनाथ महाराज आहे सर्व संत अनेक देवामध्ये आहेत पण देववाले आहेत ते अतिशय स्पेशलिस्ट असे संत अशा प्रकारचे आहेत सद्गुरूंनी सांगितलं देववाले परमानंद महाराजांनी सांगितलं की तुम्हाला अनुभव येईल पण कर्म धर्म संयोगाने तुकाराम महाराज म्हणता येईल निळोबाईकडे पिंपळण्याला वाट पाहतो आणि वाट पाहता पाहता एक दिवस माझे सद्गुरू येणार आहे मला अनुभव मिळणार आहे अशा प्रकारचा ध्यान घेतला होता पण नंतर त्यांच्या कानावर आलं की तुकोराम महाराज सदैव तुकाला गेले निळोबाईने ध्यान घेतला आणि 45 दिवस अनुष्ठानाला बसले रात्रंदिवस अखंड अशा प्रकारचे चिंतन करता करता सदा भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आले आहे भगवंताने सांगितले आहे मी आलेलो आहे निळवला काय म्हणतात तुझा रागी भगवंत जरी असले तुला मी ओळखत नाही म्हणे मी कोणाचा व्यास करतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा दावा करतोय भगवंता तुला मी ओळखत नाही किती निष्ठा असेल ज्याचा गुरु जन्मी निशी भाव त्याचा मनोरथ गुणे देव सद्गुरुस्थान आपल्याला नेहमी सांगायच्या प्रमाणे ज्याचा सद्गुरु
निस्तीम भाव त्याचा मनोरथ तुले के देव गुरुचरणी ठेविता भाव गुरुचरणी ठेविता भाव बाकी काहीच करण्याची गरज नाही. देव गुरु संत नाम एकच आहे. एक नामदारी बाकी सब दुकानदारी. एक जण चाललेला होता आणि त्याला एकाने सांगितलं तू उद्या मुली आहे ठीक 12 वाजता. तो घाबरला. मृत्यूला कोण घाबरत नाही. तो अतिशय घाबरला. आपल्या गुरुकडे गेला. गुरुने सांगितलं एक महात्मा जमले आणि त्यांनी सांगितलं तुला पुढे 12 वाजता तुझं मरण आहे. तुला काय देणार आहे. गुरुने सांगितलं काही नको. एक घोंगडी टाकली. घोंगडी टाकली. गुरु निवांत बसले त्या ठिकाणी आणि हा सेवा करत बसला. पाय पकडत 10 वाजले 10:30 वाजले 11 वाजले 11:30 वाजले यम तिकडून आलेले आहेत. हा स्वतः डोळ्याने पाहतोय. यम म्हणून तू घोंगडी सोडून बाजूला आहे. इकडे येऊन आपल्या सेवेमध्ये इतका मग्न झालेला होता. 12ची वेळ पडून गेली आहे. सेवा चालू आहे. 12:30 1 वाजलेला आहे. गुरु उठून बसले. अजून ती गेले. निश्चित अशा प्रकारचा भाव होता. ते दिवाळी ही तर सगळं देणी हा गोपाळ तुला होईल. यमाचा गमा सांगत होता तुम्हाला हिंदे चारेला सांगतो 6 महिने 1-2 नाही. अन्न पाणी नसलेल्या एखादी व्यक्ती दाखवा. अन्न सुद्धा बघत नाही. पाणी सुद्धा बघत नाही. कोणी सत्ता असेल रिअल सांगेल तुला तेथे लचले तुझी सत्ता घातल्या सांगतो. अनेक प्रकारे
झाले, सगळे डॉक्टर झाले, स्पेशलिस्ट झाले, एवढे मोठे रिपोर्ट आहेत माझ्याकडे. घरातली घटना सांगते, घराची घटना सांगत नाही. काय नावाने डॉक्टर आहे, काय सद्गुरूंची कृपा आहे, तर याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे. संत चरणी भाव घरट्यातून जाताना बरोबर जायच्या, पण येताना पण घरट्यामध्ये यायच्या. काही दिवसांनी बाकीच्या चिमण्यांनी विचार केला की एकच बाजूला जाते, आपण एका बाजूला जातो, ही गुळगुळीत दिसते, प्रसन्न दिसते, काय परिवर्तन आहे, कशामुळे होतंय, म्हणे उद्या आपण हिच्याबरोबर जाऊ. त्याप्रमाणे तिला सांगितलेलं आहे, उद्या आम्ही तुझ्याबरोबर येऊ, ठरलेलं आहे. ठरल्याप्रमाणे सकाळी सकाळी निघाल्या, पण यांनी बाकीच्यांनी विचार केला हिच्याबरोबर दिवसभर जायचं, पण पोटाला जर काही लागलं 2 मिनिटाचे कडे बोलणं ठेवले आणि सकाळी सकाळी बरोबर निघाले. हिने विचार जायचं, चला यार तुम्ही यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे फुले म्हणाल तो भरे. त्याप्रमाणे या सगळ्या गेल्या आहेत. ती रोज साखरेच्या ढिगाऱ्यावर बसायची, यथास्थी साखर खायची आणि परत घरट्यावर यायची. तर त्या सगळ्या साखरेच्या ढिगाऱ्यावर बसलेल्या आहेत. साखर कशी लागेल, पहिल्यामध्ये साखर कशी होईल, गोड साखर कशी लागेल, काय म्हणतात गोड, काय म्हणतात खारट, गोड खारट. साखरेच्या ढिगाऱ्यावर बसले आहे, पण जवळ मिठाचे घडे आहेत. साखर कशी लागेल, संध्याकाळी आल्यानंतर परत तिने विचारलं, आज कसं काय वाटलं, जरशी ते पहिल्यासारखं पहिल्या करून केला ना आता करून केला, पण काय फरक नाही. पहिले आहे नाम घेतो, नाता नाम घेतो, पण फरक मात्र साखरेचे खडे जवळ आहे, विठाचे वेळे. जय मिठाचे खडे ठेवलेले आहे बरोबर. हिने विचार केला आपल्याला साखर गोड लागते आणि यांना पहिल्यासारखंच वाटते, काहीतरी परिवर्तन दिसेल, उद्या परत माझ्याबरोबर या. परत ताज्यासारखे सगळ्या निघालेले
त्यांनी पुन्हा विचार केला आपल्या बाजूला मिठाची घडी दिली आहे आणि चल म्हणे ही हुशार होती. तिने सांगितलं आपापली चोची प्रत्येकाने उघडून दाखवा. आता तो उघडल्यानंतर मिठाचे कडे खाली पडले आहे. रोजच्या प्रमाणे यथाशील अशा प्रकारच्या साखरेच्या ढिगाऱ्यावर आहेत. आता साखर करू लागे गोड अमृतावरी हम तुझे देवा हम तुझे देवा कमळाचं फूल पाण्यामध्ये आहे पण एक थेंब जरी आला तरी लगेच बंद करतो.
घ्यायचे आहे, हजार लाख रुपये घेण्याचा अधिकार आहे, वेगळा आणि चेक आणि केलेले देण्याचा अधिकार आहे, पण जाताना 10 रुपयाची नोट खिशामध्ये टाकण्याचा घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. तसं संसारामध्ये राहायचे असुनी संसारी जिबे विकरी वेद शास्त्र उभारी पायता संसारी असावे असुनी नसावे भजन करावे वेगवेळा. फक्त राहायचे देहाने असं राहायचे पण चित्त मात्र तिकडे द्यायचे. पक्षी याच्यामध्ये दृष्टा मिळेल. पक्षी अंगणी उतरते अन्नामध्ये तो सुंदरता दाणे टिपतात, दाणे टिपले की निघून जातात. दृष्टा दिला जसा वस्ती आला, अरे प्रातःकाळी उपयोगी गेला एखादा वाटसरू आहे गावामध्ये आल्यानंतर धर्मशाळेत किंवा मंदिरामध्ये राहतो, किती दिवस राहतो वाटसरू, एखादी रात्र काढतो चला दुसऱ्या गावात. वस्ती आला, अरे प्रातःकाळी उठून गेला पैसे असावे संसारी. तसं संसारात राहिले. प्रपंच वाढत नाही पोषक आहे पण त्याच्यावरची आसक्ती मात्र वाढत आहे. ब्रह्ममुक्ती संत उद्धवराव नेहमी सांगायचे एकाने 2 मजले बांधला ना तुम्ही 4 मजले बांधा. ते वाढत नाही पण त्याच्यावरची आसक्ती मात्र वाढत आहे. सद्गुरुने कृपा केली निज वस्तू काही दावी की आम्ही जे दोघी बाबा नेहमी सांगायचे आम्ही जे तुम्हाला दिलं तुम्ही आमच्या कुठे दिले तुमच्यामध्येच आहे पण दाखवण्याची क्रिया मात्र त्यांनी दाखवली. अनंत अशा प्रकारचे उपकार आहे. केले उपकार
प्राप्ताच्या प्राप्तीचा विषय आहे, प्राप्त वस्तू आहे, प्रत्येकाला प्राप्त झाली आहे, त्याच्यावर फक्त आरूढ राहायचं, काही करण्याची गरज नाही. पडोली राही नकळे काही, पडोली राही नकळे काही, म्हणून काय करायचे, त्या स्थितीवर त्याच्यावर आरूढ राहायचे सारखं. त्यासाठी सत्संगाची गरज आहे. गीत आपण कशा करता येते, वैसदा संतांची संगती, कडो आले कवलापती, आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती आणि पुढं घाला. निश्चय होणं गरजेचं आहे, तो चित्ताचा व्हायला पाहिजे आणि दृढ होणं गरजेचं आहे. तेवढ्या पुरतं नाही आलो, तेवढ्या पुरता होतो, इथून बाहेर पडलो की त्यासाठी अखंड अशा प्रकारच्या चिंतनाची गरज आहे. रात्रंदिवस श्वास घेतला जातो, 21,600 वेळा प्रत्येक दिवसाचा श्वास घेतला जातो, पण तो काय म्हणतो याची कल्पना नाही. आणि सद्गुरूच्या कृपेची कल्पना कोण दिली आहे, काय म्हणतो तो, मी तो वासुदेव करतो का, अरे करो हे आहे ठाऊक सौभाग्य संत, सौभाग्य अंडरलाईन नाही तुझा आणि मागता गा. रात्रंदिवस तो विचारतो, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, त्याला जाप द्यायचा. श्वासाला जर एखादं वळण लागलं, वडील वळण हिंदी असं का, मग भावतो निराळा नाही, त्याचा परिणाम काय होतो, तिसऱ्या त्यांना सांगतात आनंदी आनंद. जिकडे वाहे तिकडे गोविंद सगळे आनंद आणले, पण यामध्ये आनंद निर्माण व्हायला पाहिजे. 104 चा ताप आहे आणि पंचपक्वानाचा ताप वाढलेला आहे. गोड्यागे तसे गबा सगळं बाजूला काढायला पाहिजे, त्याशिवाय आनंद प्राप्त होणारच नाही. आनंदी आनंद आनंद रे आनंद रे
चरणी जगन्नाथा चित्त केले स्वर्गमुक्ती पाहता तिन्ही लोकांमध्ये आनंद आहे. अवघाची संसार सुखाच्या भरीन आनंदे भरीन निरोगी. हा जो अभंग आहे शेवटचा लिहिण्यापेक्षा पहिला जर लिहिला तर काय फरक पडला? माझा प्रश्न आहे. अवघाची संसार सुखाच्या भरीन हा जो अभंग आहे पहिला जर लिहिला सर पण नाही सांगितलं. पहिल्यांदा किती सांगितलेलं आहे? मंथोनी नवनीता कैसे गे अनंता अरे वाया व्यर्थ कथा सांगिवार. दुधामध्ये तूप आहे पण दुधाचं दुसरं जर करत असला तर 56 पिढ्या जर गेल्या तर एक दुधाचं तूप मिळणार नाही. काय करावं लागेल? विरजण टाकावं लागेल. 2-3 दिवस नासावं लागेल. परत दुसरं करा असा दुधा बंद काढा साधू दोन्ही बाजूला काढा. लोण्याला परत अग्नी संस्कार द्या. लाल दूध दाखवा मग तूप निर्माण होईल. पर्यायी दुधामध्ये तूप आहे नाकारता येणार नाहीये. तुपाची परिचय कशी आहे? दुकानामध्ये जाऊन अशी तुपाची परिचय का? अरे मनगटावर लागा मनगटावर मनगट चोळा दोन्ही मधला जो श्वास आहे त्याला तूप म्हणतात. दिसतो का? नाही. नाही का? आहे. दाखव म्हणलं कसे होताने दाखव तुला रे अनुभव बोला तसं दाखवण्यासारखं नाही. वारा येतो दिसतो का? दिसत नाही. त्याचा परिणाम आपण जाणवतो. अंगावरचे केस उभे राहतात अंगावरचे कपडे आता त्याच्यात आपण समजतो की वारा आली आहे. ही जशी लक्षण आहे तशी परमात्माची लक्षण आहे. कंठी प्रेम नाके नैनी निर्लोटे अरे हृदयी प्रगटले रामरूप. अंतोयता आतमध्ये प्रगट झाला की त्याचा परिणाम आहे आनंदी आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे गोविंद. सर्वत्र आनंदी आनंद आहे. म्हणून हे बाकीचं सगळं जे काम राहिलं ते टाका. जितकं आपण एक रूप अशा प्रकारे होऊ द्या त्यासाठी चिंतनाची अत्यंत गरज आहे. म्हणून चिंतन शिबिर आहे. चिंतन शिबिर कशाकरता आहे? हा सत्संग कशाकरता आहे? 1 दिवसात आहे 2.5 दिवसात आहे खास त्यासाठी आहे. कारण याच्यामध्ये जुनं लोक आहे एखादा शब्द 1-2 फीट अशा प्रकारे बसतो आणि त्याचा विचार आपण करतो. बाकी सगळं काही ऐकलेलं असतंय पण एखादा शब्द जर असा जर लागला त्याचा परिणाम होतो. पण आनंदी आनंद जिकडे पाहि तिकडे गोविंद. शेवटच्या सांगतात Bye.
Thank you.